हिंदी भाषा ही भारतीय संविधानाच्या आर्टिकल 343 नुसार ही राजभाषा आहे। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 343 नुसार हिंदी भाषा ही राजभाषा आहे। आणि आतापर्यंत राज ठाकरे किंवा राज ठाकरे सारख्या कुणी सुद्धा संविधानिक जे म्हणजे हे आर्टिकल आहे 343 चॅलेंज केलेलं नाही। त्याच्यामुळे हिंदी भाषा राजभाषा आहे आणि त्या राजभाषेच्या प्रमाणे सांगायचं झालं तर केंद्र सरकारनी म्हणजेच नॅशनल जी एज्युकेशन पॉलिसी आली त्या पॉलिसीमध्ये त्रिभाषिक तत्व आलं। त्या त्रिभाषिक तत्वामध्ये 3 भाषेच्या तत्वामध्ये अगोदरच जे आहे इंग्रजी 2000 साली आलेली आहे, मराठी अगोदरच कंपल्सरी आहे मराठी शाळांमध्ये आणि त्यानंतर इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा काही शाळांमध्ये एडेड स्कूल आहेत, अनएडेड स्कूल आहेत, त्यांच्यामध्ये काही शाळांमध्ये अपवादात्मक म्हणजे IBDP सारख्या शाळा सोडून मराठी आहेच। मुद्दा होता की तिसरी भाषा कोणती। तिसरी भाषेच्या संदर्भाने शासनाने 16 एप्रिल 2025 ला शासन निर्णय केला महाराष्ट्र शासनाने आणि हिंदी या विषयाला मराठी, इंग्रजी आणि हिंदी असं ज्ञानार्जनाचं एक नवीन साधन उपलब्ध करून द्यायचं उदार अंतकरणानं। कारण जागतिक स्तरावर ही जी आपली हिंदी राजभाषा आहे या देशाची सर्वाधिक देशामध्ये बोलली जाणारी, त्या संदर्भानं जो आहे निर्णय घेतला की कारण स्क्रिप्ट सारखी आहे, लिखाणाचे म्हणजे जे शब्द असतात ते सारखे आहेत, त्याच्याचबरोबर देवनागरीच हे असल्यामुळं मराठी आणि हिंदीमध्ये बरंच साम्य आहे। त्याचबरोबर हिंदी या भाषेला सर्वांकष महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठीच्या नंतर जर कोणती भाषा बोलली जात असेल तर हे सत्य आहे ना की हिंदीच बोलली जाते आणि म्हणून त्या भाषेला जे आहे मराठी इंग्रजी सोबत हिंदी ठेवण्यात आली। काही ओरड करण्यात आली ज्ञानार्जनावर, भाषेची ॲलर्जी दाखवली राज ठाकरेंच्या पक्षानं, राज ठाकरेंनी माहीत नाही काय खाज होती। आणि मला असं वाटतंय की आज माननीय दादा भुसे सन्माननीय मंत्री महोदयांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्वच्छ शब्दामध्ये सांगितलेलं आहे, एक बाब हिंदी ऐच्छिक जरी तुम्ही म्हणालात तरी हिंदी नागपूरमध्ये बोलली जाणार अपवादात्मक ठरत नाही। कारण दुसऱ्या भाषिक असण्यापेक्षा सोप्यानी संस्थांना परिषदांना जी भाषेतला शिक्षक सहज उपलब्ध आहे आणि ते शाळेत उपलब्ध आहे माध्यमिकचा, त्याच्यामुळे मराठीप्रमाणेच हिंदी शिक्षक सुद्धा माध्यमिकचा आहे, त्याच्यामुळे सहज सोपी होणारी भाषा छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, विदर्भात तर आमच्या पार तुम्हाला सांगतो ह्याच्यापर्यंत नागपूरपासून गडचिरोलीपासून हिंदी भाषिक पट्टा आहे, अगदी ह्याच्यापर्यंत अमरावतीपर्यंत सुद्धा हिंदी अत्यंत म्हणजे बोलली जाते। ह्या सगळ्या ठिकाणी हिंदी बोलली जाते, मुंबईत हिंदी बोलली जाते, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये हिंदी बोलली जाते, ग्रामीण भागामध्ये सुद्धा हिंदी मराठीसोबत बोलली जाते। हे सगळं असताना जे उसणं आव्हानून नाही सक्ती नको, मला सांगायचं आहे बाबांनो, राज ठाकरे ऐच्छिक पाहिजेच होतं परंतु हिंदीच्या ज्ञानार्जनाला कोणी पाठ फिरवणार नाही तुमच्या गलिच्छ राजकारणामुळं। तुम्हाला ऐच्छिक पाहिजेत होतं ना राज ठाकरे, असं खाल्लं तरी हिंदीचं ज्ञानार्जन होणार आहे, असं गेलं तरी हिंदीचं ज्ञानार्जन होणार आहे। सप्टेंबरमध्ये येणाऱ्या सप्टेंबरमध्ये अगदी 3-4 महिन्यात पहिल्या वर्गामध्ये सर्वाधिक तिसरी भाषा कोणती शिकली जाते, कोणत्या विद्यार्थी कोणत्या जास्तीत जास्त ज्ञानार्जन करतात ते सुद्धा बघून घ्यावं। सांगायचं तात्पर्य हिंदीला ऐच्छिक म्हणलं तरी हिंदी शिकणार आहेत, हिंदीला सक्ती म्हणलं तरी हिंदी शिकणार आहेत आणि राज ठाकरे आणि त्यांच्या जर
जे कोणी वैचारिक पिलावळ आहेत त्यांना जर आता एखाद्या वेळेस मला म्हणायचं नाही, कोणती भाषा चांगलीच असते, बंगाली शिकायची असेल, जसं आमच्या दादा भुसेंनी सन्माननीय मंत्र्यांनी बंगाली भाषेचा शब्द उच्चारला, तर त्यांना बघू त्यांचे आता लोक किती ठिकाणी, मनसेचे लोक किती ठिकाणी हिंदीच्या व्यतिरिक्त कोणती भाषा शिकतात हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं पाहिजे. आणि जर हिंदी शिकली, ऐच्छिक करून सुद्धा, सक्ती होती तरी आणि ऐच्छिक करून सुद्धा हिंदी शिकली तर मात्र यांची वैचारिक जी आहे ओढताण झालेली सगळ्यांना दिसेल. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की हिंदी ही अपवादात्मक नाही. हिंदी या देशामध्ये कल्चर झालेलं आहे. म्हणजे कल्चर या अर्थानं की कल्चरमध्ये काय असतं, भाषण, संभाषण, वाचन हे त्या कल्चरल पार्टमध्ये येतात. त्याच्यामुळं आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की दादा भुसेंनी, भाषा तर हिंदी आहेच, ऐच्छिक म्हणून आहे, लिखित ऐच्छिक भाषा आहेच, परंतु बऱ्यापैकी जे राजकारणी हिंदी ज्ञानार्जनाला विरोध करत होते, ज्ञानार्जनाला कुणीच विरोध करू नये, राजकीय गलिच्छ राजकारणासाठी विरोध करत होते, आमच्या सन्माननीय दादा भुसेंनी राजकीय राजची जिरवली. भाषा मात्र हिंदी, ऐच्छिक म्हणा की हिंदी कंपल्सरी म्हणा, हिंदी तर शाळेत राहणार आणि हिंदीच विद्यार्थी शिकणार, ह्याच्यात काही दुमत नाही. हे मी डंके की चोट पे सांगतो. आता उगवचा आव्हाना आणि आम्ही केलं असं म्हणा, परंतु विद्यार्थी हा हिंदी शिकणारच आहे, हे मी डंके की चोट पे सांगतो. सर, राज ठाकरे साहेबांनी हिंदी अनिवार्याचा विरोध केलेला होता आणि आपण त्यांना विरोध केलेला होता. आपण जी आपली भूमिका होती त्यावर अद्याप कायम आहात का? बघा, मुद्दा आहे ज्ञानार्जनाचा, विरोध नव्हता आमचा. भाषेचं ज्ञानार्जन कोणी बॅरिकेटिंग करू नये. आज मला राज ठाकरेंना खुलं आव्हान द्यायचं आहे. राज ठाकरे, काही मुंबईतले लोक जर सोडले, जे तुमच्या अगदी मला म्हणायचं नाही ताट्याच्या जवळचे, ते लोक काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही भाषेची मागणी करतील, परंतु बहुसंख्य लोक हे हिंदी भाषा घेणार, याला अपवादात्मक काहीच नसणार, हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. आणि म्हणून सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की हिंदी तुम्हाला सक्ती शब्द सोबत हिंदी शिकायची नाही ना, चला घ्या ऐच्छिक म्हणून शिका, परंतु हिंदी शिकली जाणार, हिंदी शिकणार. हिंदीमध्ये लोकांची वैचारिक देवाणघेवाण आहे, व्यापाऱ्यांमध्ये देवाणघेवाण आहे, वैचारिक एक व्यवहार आहे. आणि त्याच्यामुळं हिंदी भाषेला मला असं वाटतंय की कोणताही पर्याय नाही, हिंदी शिकायचीच आहे. आणि हिंदीला विरोध आता ऐच्छिक म्हणल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही करून दाखवा. आमच्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हिंदीच्या ऐवजी राज ठाकरे खुलं चॅलेंज, हिंदीच्या ऐवजी मग आता काय कोणती बंगाली भाषा शिकायला लावता की कोणती भाषा शिकायला लावता आमच्या दादा भुसेंच्या शब्दात, ते सुद्धा बघूत की लंगोट सुद्धा घेऊन किती पळावं लागेल किलोमीटर, हे सुद्धा बघू. कुठली भाषा शिकायची असेल तर 20 विद्यार्थी पाहिजे असं एक तत्व आहे, त्याबाबत काय म्हणाल? बघा, मुळात ब्रिजबान तुम्हाला मी एक सांगतो की जे विषय आहेत, जे शाळा आहेत, जसं गुजराती शाळा आहे, त्या गुजराती शाळेमध्ये जे आहे ऑलरेडी जे आहे इतर भाषा शिकवल्या जातात, म्हणजे गुजराती शिकवल्या जाते. मग आता ते गुजराती शाळेमध्ये हिंदीच शिकवली जाणार, लक्षात घ्या तुम्ही. त्याचबरोबर दुसऱ्या ज्या शाळा आहेत, समजा आता मराठी शाळा आहे तुमची आपली, या मराठी शाळेमध्ये जर समजा तुम्हाला तुमच्या मुलाला बंगाली शिकवायचं असेल, तर त्या बंगाली शिकवायचं असेल तर तुम्हाला तिथं विद्यार्थी संख्या किती लागणार आहे? 20 लागणार आहे. तर मला सांगा, अशा महाराष्ट्रातल्या किती जिल्हा परिषद शाळा, गाव, वाडी, तांडा ह्या ठिकाणी तुम्हाला 20 विद्यार्थ्यांच्या शाळा भेटणार आहेत इतर भाषा शिकवा म्हणून. त्याच्यामुळं हे सगळं काय होतं, ते गलिच्छ राजकारण होतं. आणि मला असंच म्हणायचं आहे, राजकारणाचं जे राज होतं ते दादा भुसेंनी चांगलं जिरवलेलं आहे. राजकारणातलं जे भाषेवरलं राज होतं ते दादा भुसेंनी बऱ्यापैकी जिरवलेलं आहे. ऐच्छिक म्हणा
कि कंपलसरी मना हिंदी तो पढ़ना है भाई, हिंदी तो पढ़ना है, ध्यान में रखना भाई। हिंदी तेजाब में हमारी जो कलाकार है माधुरी, लक्ष्य ध्यान में रखना भाई, ध्यान में रखना भाई। हिंदी राम लखन, ध्यान में रखना भाई, ध्यान में रखना भाई। महाभारत हिंदी में, अरे अब भूल गए गोयल जी को। अरे रामायण हिंदी में भूल गए आप, देखे नहीं है क्या राज ठाकरे? इसीलिए कहता हूं हर स्कूल में पढ़ेंगे जून के बाद हिंदी रे भाई, हिंदी रे, हिंदी रे भाई, हिंदी रे। राज ठाकरे तुम भी सुन लो, हिंदी रे भाई, हिंदी रे। अरे तुम बोलो ऐच्छिक, तुम बोलो कंपलसरी, ऑप्शनल कंपलसरी, ऑप्शनल कंपलसरी, पर हिंदी तो पढ़ना है भाई, हिंदी तो पढ़ना है। एक शेवटचा प्रश्न असेल, राज ठाकरे आणि उद्धव साहेब हे दोघे एकत्र येतील अशी चर्चा आहे। कुठेतरी हा गंभीर विषय झालेला आहे। राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचे जे नेते आहेत मनसेचे, त्यांना बोलण्यास, ह्या विषयावरती बोलण्यास बंदी केलेली आहे की या संदर्भात कोणीही बोलू नये। तर कुठेतरी हा गंभीर मुद्दा आहे, ह्यावर आपण काय भाष्य कराल? देखिए, राज ठाकरे और उद्धव ठाकरे दोनों भी जमीन से जुड़े नहीं हैं। ते दोघेही जण जमिनी म्हणजे प्रश्नाशी जोडल्या गेलेले नाहीत। आणि आता तो काळ गेला की तुम्ही काहीतरी बसून, घरात बसून सांगायचं, ते कोणता खेळ खेळत खेळत लोकांना सांगायचं आणि लोकांनी ऐकायचं, तो काळ गेलेला आहे। त्याच्यामुळं दोन्हीसुद्धा ते स्वतःच म्हणतात ना, चिल्लर चिल्लर, दोन्हीसुद्धा चिल्लर चिल्लर, मला डबल डबल म्हणायचं नाही। परंतु मला असं वाटतं की दोघंसुद्धा ठोक होण्याची तर संधी सोडाच, परंतु दोघांकडे सुद्धा महाराष्ट्र स्वीकारेल असं काहीच नाही। राज ठाकरेकडे नाही, उद्धव ठाकरेकडे नाही, महाराष्ट्र स्वीकारेल असं दोघांकडे काही नाही। कारण दोघंही राजकारणामध्ये वैचारिकदृष्ट्या लोकांमध्ये पराभूत आहेत। त्याच्यामुळे या दोघांकडून महाराष्ट्राने काही स्वीकारण्यासारखं राजकीय काहीच नाही। त्याच्यामुळे दोघंही वैचारिकदृष्ट्या राजकीय पराभूत आहेत। जर एकत्र आले तर काय होणार? हे एकत्र आले तर काही होणार नाही। तुम्हाला सांगतो, यांना कुणीही सुद्धा, तुम्हाला सांगतो, यांची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीवर यांची परिस्थिती आणखीन बिकट होईल, आणखीन वाईट होईल। तुम्हाला सांगतो, यांना आज जो वॉइस आहे तो वॉइससुद्धा यांचा संपलेला असेल। आणि मी सांगतो तुम्हाला, यांचं कसं होईल, किचनमध्ये भांड्याला भांडं लागते ना, असं रोज यायचं भांड्याला भांडं लागेल।